तर इतका आनंद झाला माझ्यावाल्या, सर्व उदास होते तिकीट न मिळाल्यामुळं. आता त्यांना विजयी झाल्यामुळं तर सर्वच आनंदित झाले आहे. परिवारचे माझ्या परिवारमध्ये सर्वच मिळून असते, म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळं ते सर्व आनंदित झाले आहे. लोकसभेमध्ये कुठेतरी उमेदवारी नाकारलेली साहेब आहेत, त्यामुळे कुठेतरी नाराजी होती कुटुंबामध्ये. साहेब सुद्धा निराशेत गेले होते. साहेब तर नाराज होतेच म्हणा. आता काय होणार समोर, माझं तर करिअरच संपल्यासारखं वाटत आहे असं वाटत होतं त्यांना. पण शिंदे साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की हो मी तुला देणारच, तू माझं लहान भाऊ आहे, मी तुम्हाला म्हणजे चांगलं पद देणार, मोठं पद देणार. त्या आशेमुळे ते समोर वाढले आणि उदासी त्यांची कमी झाली. शिंदे साहेबांनी दिलेलं कमिटमेंट पूर्ण केल्यामुळे त्यांची उदासी कमी झाली आणि ते समोर वाढले. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये परिणय फुके विजयी झालेले आहे आणि त्यांच्या घरी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. आपल्यासोबत सौ परिणिता परिणय फुके आहेत. ताई, परिणयजी यांचा विजय झालेला आहे आणि खरं पाहिलं तर खूप दिवस ते या दिवसाची, या संधीची वाट पाहत होते. तो दिवस आला. हो, अगदीच तो दिवस आलेला आहे आणि आनंदाचा हा क्षण सगळ्यांकरिता आहे. कारण आपण बघताय की मागच्या कित्येक वर्षापासून परिणयजी मेहनत घेत आहे आणि त्या मेहनतीला आज यश प्राप्त झालं आहे. त्याकरिता खऱ्या अर्थाने सगळ्या मान्यवरांचं सगळ्या नेतागणांचं मी इथे आभार व्यक्त करते. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवलेला हा विश्वास परिणयजींवर आज कुठेतरी मला वाटते सक्सेस झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी सगळे नेतागण आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितजी पवार सगळ्यांचा आभार व्यक्त करते. आज मोठ्या संख्येने आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचाही हा आज उत्साह बघून खरंच मनाला आनंद होतो आहे. खरं पाहिलं तर परिणय फुके यांनी वेळोवेळी पक्षांनी जे आदेश दिलं, भंडारामध्ये जाऊन लढण्याचे निर्देश दिले, वेगवेगळ्या ठिकाणचे जे आदेश दिले, सर्व आदेश पाळले आणि वाट पाहिली म्हणून त्यांना पक्षाने पण एक हे दिलेलं आहे, संधी दिली आहे. जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की सब्र का फल मिठा होता असं म्हणतात. तर खऱ्या अर्थाने आपण जर मनाने आणि आपल्या ध्येयाने कामं करत असले तर मला असं वाटते त्याचं खऱ्या अर्थाने तुम्हाला यश कधी ना कधी प्राप्त होतो. तेच यश आज आपण परिणयजीसाठी बघतो आहे. आज महायुतीने नवी कॅन्डिडेट महायुतीचे आज जिंकून आलेले आहे. त्या सगळ्यांना मला वाटते, सगळ्यांच्या परिवारांना, सगळ्यांना आज हा आनंदाचा क्षण बघायला मिळतो आहे. हा उत्साहाचा आज क्षण आहे. परिणयजी केव्हा येतील आणि ते आल्यावर याच्यापेक्षा मोठा जल्लोष होईल? अगदी जल्लोष करणार आम्ही. उद्याला मला असं वाटते परिणयजी येणार, कारण अजून माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे. तर उद्या बहुतेक त्या आपल्या मतदारसंघात आणि नागपुरात येईल आहे आणि उत्साह असाच राहणार आहे. तर मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली म्हणून पक्षाच्या सर्व नेत्यांचा आभार जे आहे ते फुके कुटुंबियांकडून मानलं जात आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.